कोरोनाच्या महामारीत अनेकांचा बाजार उठला, हातातली कामं गेली, कित्येकांचे शैक्षणिक नुकसान झालं। त्यामुळे नंतरच्या काळात त्यांच्या करिअरला वेगळं वळण मिळालं। हताश निराश झालेले लोक प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसले, पण अशा संकट काळातही काहींनी संधी शोधली आणि आपल्या आयुष्याचं सोनं केलं। अशीच एक सक्सेस स्टोरी आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। नांदेड जिल्ह्यातील नंदकिशोर गायकवाड या UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी आहे। सध्या आंब्याचा सीझन चालू झालाय आणि तो जगातील सर्वात महागडा आंबा विकतोय, ज्या आंब्याची किंमत तब्बल 10,000 रुपयांपर्यंत आहे। 4 वर्षांपूर्वी घेतलेल्या मियाझाकी आंब्याच्या लागवडीचा निर्णय आज त्या तरुणाला नव्या उंचीवर घेऊन गेलाय आणि त्यामुळेच नांदेडच्या या तरुणाची सध्या राज्यभर चर्चा चालली आहे। या तरुणाने नक्की काय केलं, त्याने लागवड केलेला मियाझाकी आंबा एवढा महाग का आहे, त्या आंब्याची नेमकी वैशिष्ट्ये काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील भोसी गावात राहणारं गायकवाड कुटुंब। नंदकिशोर गायकवाड या तरुणाची आई सुमनताई गायकवाड या 17 मार्चच्या नांदेड जिल्ह्यातील कृषी व धान्य महोत्सवात खास विणलेली आंब्याची टोपली घेऊन आल्या। त्यावेळी चमकदार लाल रंगाच्या आंब्यानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थ चर्चा चालू झाली त्या आंब्याची आणि नंदकिशोर गायकवाड या तरुणाची। MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी पुण्यात येतात, कोचिंग क्लास जॉईन करून रात्रदिवस अभ्यास करतात। नंदकिशोर हा त्यापैकीच एक। अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो नांदेडहून पुण्यात आला। सर्व काही सुरळीत असताना अचानक जीवघेण्या कोरोना विषाणूची एंट्री झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगच थांबलं, लॉकडाऊन लागलं। नंदकिशोरला कोचिंग क्लासला जाणं थांबवावं लागलं, त्यामुळे त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला। गावाकडे येऊन त्याने ऑनलाईन अभ्यास चालूच ठेवला। असंच एके दिवशी मोबाईलवर जनरल नॉलेजची माहिती घेत असताना जगातील सर्वात महागडा आंबा ज्याला मानलं जातं त्या जपानी मियाझाकी आंब्याबद्दल काही ओळी त्याने वाचल्या। हा आंबा एवढा महाग का असेल या प्रश्नाने तो विचारत पडला आणि अधिक माहिती जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे तो मियाझाकी आंब्याबद्दल संशोधन करायला लागला। त्याला आढळून आलं की भारतात हा आंबा पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील परभणी येथील शेतकरी आंब्याच्या या जातीची लागवड करत आहेत। त्यानंतर नंदकिशोरने तो आंबा पिकवणाऱ्या परभणी येथील शेतकरी वरपुडकर यांच्याशी संपर्क साधला, माहिती मिळवली आणि त्याची क्षमता पाहून मियाझाकी आंब्याची लहान प्रमाणात लागवड करण्याचा निर्णय घेतला। संबंधित शेतकऱ्याकडून नंदकिशोरने आंब्याच्या रोपांची खरेदी करण्यापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन घेतलं। त्यानंतर त्याने फिलिपिन्समधून 10 मियाझाकी रोपांची ऑनलाईन ऑर्डर दिली। प्रत्येक रोपाला 6,500 रुपये मोजण्यात आले। त्याने 3 वर्षांपूर्वी या रोपांची आपल्या शेतात लागवड केली, ज्याला या वर्षी आंबे लागलेत। हेच आंबे घेऊन या तरुणाची आई सुमनबाई गायकवाड या 17 मार्चला नांदेड येथील जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सवात गेल्या होत्या। त्यावेळी या आंब्याचं वेगळेपण पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते। त्या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील मार्गदर्शन केलं होतं। त्यांनी सांगितलं की शेती हे असं क्षेत्र आहे जे नवीन प्रयोग करण्यास तयार असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे। आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी आणि शेती शाश्वत करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्राचा स्वीकार केला पाहिजे, असं जिल्हाधिकारी म्हणाले। मग मियाझाकी आंब्याची वैशिष्ट्ये काय आणि तो एवढा महाग का असतो, तर मुबलक प्रमाणात वाढणाऱ्या इतर आंब्यांप्रमाणे मियाझाकी आंबे हे दुर्मिळ आहेत। ते प्रामुख्याने दक्षिण जपानमध्ये लागवड केले जातात आणि व्यावसायिक विक्रीसाठी मर्यादित संख्येनेच आंबे उपलब्ध होतात। जपानमध्ये उच्च दर्जाची फळे भेट देण्याची परंपरा आहे आणि मियाझाकी आंबा हा त्या ठिकाणी एक स्टेटस सिम्बॉल बनला आहे। जपानमध्ये एक मियाझाकी आंबा त्याच्या गुणवत्तेनुसार 8,000 रुपये ते 2.5 लाख रुपयांपर्यंत विकला जाऊ शकतो। मियाझाकी आंब्याची खास वैशिष्ट्ये आणि त्याचे आरोग्यदायी फायदे सांगायचे झाले तर या आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते। या आंब्यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ॲसिड असते, जे पेशींना नुकसान होण्यापासून बचावण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते। व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन A ने समृद्ध असलेले मियाझाकी आंबे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात। या फळात ल्युटिन आणि झेकेसयांथिन हे 2 शक्तिशाली संयुगे असतात, जी डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात। पचनास मदत करणाऱ्या या आंब्यांची गोडी अनेक पटींनी जास्त असली तरी हे आंबे संतुलित साखरेची पातळी राखतात, ज्यामुळे ते त्वरित ऊर्जेचा स्रोत बनतात। नांदेडच्या नंदकिशोर गायकवाड या तरुणाची प्रेरणादायक कहाणी आणि मियाझाकी आंब्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।